राज्यभरातील शाळा आज बंद राहणार आहेत। शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनांनी शाळा बंद करण्याचं आंदोलन केलेलं आहे। जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचा आज मोर्चा सुद्धा निघणार आहे। विविध मागण्यांसाठी संघटना आक्रमक झाल्याचं चित्र आहे। राज्यभरातील शाळा आज बंद राहणार आहेत। शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आज आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयावरती या शाळांचे सगळे शिक्षक हे मोर्चा सुद्धा काढणार असल्याची माहिती मिळते। विविध मागण्यांसाठी हा मोर्चा निघतोय आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत माझे सहकारी विजय छिडे। विजय, आज राज्यभरातील शाळा या बंद राहणार आहेत। शिक्षकांनी मोर्चाची हाक दिली आहे, काय मागण्या आहेत शिक्षकांच्या? नक्कीच सिद्धे, जर पाहिलं तर मागील काही दिवसापासून शिक्षकावरती अनेक अतिरिक्त कामाचा जो आहे तो ताण दिला जात असल्याचं शिक्षकांचं म्हणणं आहे। त्याचबरोबर अनेक शिक्षकांचं अतिरिक्त शिक्षक जे आहे ते भरत आहे आणि त्यामुळे त्यांच्या नोकरी जी आहे ते देखील धोक्यात येत असल्याचं पाहायला मिळतात। त्याचमुळे आता हे शिक्षकांनी एकत्र येत आता थेट आंदोलनाची सुरुवात केलेली आहे। शाळेत राज्यातील तब्बल 3000 शाळा त्या आहेत त्या आज बंद असणार आहे आणि या शाळेतील शिक्षक जे आहेत ते आता प्रत्येक जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन देखील करणार आहे। छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील आज शिक्षकांचं आंदोलन आहे। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातून या आंदोलनाला सुरुवात होणार आहे, तर विभागीय कार्यालयावरती या संपूर्ण मागण्याचं निवेदन देण्यात येणार आहे। यामध्ये प्रमुख मागणी जर पाहिली शिक्षकांची तर संच मान्यता संदर्भात आहे, कारण अनेक विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नाही तर काही जणांचे जन्म दाखले व्यवस्थित नसल्यामुळे त्यांचे आधार कार्ड निघले नाही। त्यामुळे या चुकीमुळे जे आहे ते शिक्षकावरती गडदंतर येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता शिक्षकांच्या नोकऱ्या ज्या आहेत ते यामध्ये धोक्यात आल्याच्या पाहायला मिळाल्या। राज्यातील तब्बल 20,000 शिक्षक जे आहेत ते यामध्ये धोक्याचे त्यांची नोकरी आहे आणि अतिरिक्त त्यांना ठरवलं जातं, कारण पटसंख्येनुसार जर पाहायला गेलं तर प्रत्येक शाळेमध्ये शिक्षकांची जागा जी आहे ती भरली जाते। मात्र आधार कार्ड नुसार पाहिलं तर प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जी आहे ती कमतरता दाखवली जाते। त्यामुळे पटसंख्येनुसार आता विद्यार्थ्यांची संख्या संचयंत्र धरण्यात यावी आणि त्याचनुसार शिक्षकांची नियुक्ती जी आहे ती ठेवावी अशी मागणी घेऊन आता शिक्षक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले, कारण राज्यातील तब्बल 20,000 शिक्षकांची नोकरी जी आहे ती यामध्ये उडणार आहे। त्यामुळे आता पटसंख्येनुसार शिक्षकाची भरती ठेवण्यात यावी आणि शिक्षकांची जी जागा भरली आहे ती ठेवावी अशी मागणी, प्रमुख मागणी जी आहे ती या शिक्षकांची आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती संपूर्ण शिक्षक जे आहे नक्कीच विजय, त्यामुळे शिक्षकांच्या मागण्या या पूर्ण होतात का? सरकार कशा पद्धतीने शिक्षकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतंय हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तू सोबतच राहा, आणखी काही बातम्यांचे अपडेट्स मला तुझ्याकडून घ्यायचे आहेत।